the application of derivative, you have seen the equation of tangent and normal as the first application. In that application also you have seen derivative as the rate measure, and thirdly we are taking here increasing and decreasing function. Means derivative can be applied to check the given function is increasing or decreasing. For that purpose, what is meant by increasing and what is meant by decreasing, that we have to see here. For that purpose, see on the board. In the board I am giving here, we have the plane coordinate system. In the plane coordinate system, I am taking the curve y equal to f of x, and from the curve and x-axis I am taking three lines. First line at x equal to e, second x equal to a plus h, third is x equal to a minus h, and whose images on the curve are f of a minus h, second image is f of a, third is f of a plus h. From the figure only we easily write a minus h is less than a is less than a plus h, because a plus h is here point, its image, and nextly what will happen, we write like this, then its image we are taking here a minus h, whose image is f of a minus h, image of a, that is f of a, आणि शेवटचं a प्लस h आहे, त्याची इमेज f of a प्लस h आहे. असं जर कंडिशन सॅटिस्फाय करत असेल फंक्शन, तर तुम्हाला सांगता येतं f of x is a increasing function at x equal to a. आता ह्याच्यामध्ये आणखीन सहजासहजी काही पॉइंट्स तुम्हाला देता येतात. म्हणजे कुठले पॉइंट्स पहा, तर याच्या इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये तर आपण ही जे सांगतोय ते वेगळ्या पद्धतीने सुद्धा सांगता येतं. जर समजा आपण ही लाईन घेतलेली आहे, या लाईनवर तुम्हाला दोन पॉइंट डिनोट करावे लागतात. कुठले दोन पॉइंट, a मायनस एच, a प्लस एच, असे कुठले दोन पॉइंट किंवा फॅक्टर असतील तर फॅक्टर असं जर डिनोट केलात, a मायनस एच इथं a प्लस एच असं डिनोट केलात, आणि याच्या मधल्या पॉइंटला तुम्ही जर f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू चेक केलात, ती जर पॉझिटिव्ह आली तर दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं तुम्हाला सहजासहजी सांगता येईल. त्याच्यामध्ये दुसरं टर्म सुद्धा आहे. जर या आपण कर्वला टँजंट लाईन ड्रॉ केली, ही टँजंट लाईन आहे आणि ती टँजंट लाईन x ॲक्सिसला जर ॲक्यूट अँगल फॉर्म करत असेल, हे ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल म्हणजेच टॅन थीटा असं घेतोय मी, कारण टॅन थीटाच काढायचंय मला इथं. टॅन थीटा जर ग्रेटर दॅन 0 असला तर तुम्हाला सहज सांगता येतं की f डॅश ऑफ x सुद्धा ग्रेटर दॅन 0 असेल, आणि f डॅश ऑफ x जर त्याची व्हॅल्यू शून्यापेक्षा जास्त असेल तर दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग फंक्शन असेल ॲट x इक्वल टू a साठी. असं हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे. आता ह्याच्या बाजूलाच डिक्रीजिंग फंक्शन बद्दल डिटेल्स देतोय. तिथं सुद्धा प्लॅन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये असा एक कर्व घेतलाय. त्या कर्वचं नाव आहे y इक्वल टू f ऑफ x, आणि त्या कर्ववर तीन पॉइंट घेतलेले आहेत. म्हणजे ह्या x ॲक्सिस वर असे तीन पॉइंट a मायनस h,
ए आणि ए प्लस एच असे पॉइंट्स घेतलेले आहेत. त्याच्या करस्पॉन्डिंग इमेजेस या कर्ववर आहेत. ए मायनस एच ची इमेज एफ ऑफ ए मायनस एच, ए ची इमेज एफ ऑफ ए प्लस एच ची इमेज एफ ऑफ ए प्लस एच. आता व सहज पहा या ग्राफवर, याच्यामध्ये सुद्धा इथं सहज दिलंय ए मायनस एच ए आणि ए प्लस एच. याच्यापेक्षा याची किंमत जास्त आहे, ए पेक्षा ए प्लस एच ची किंमत जास्त आहे. त्याच्यामुळे इथं सहज लिहिलंय ए मायनस एच इज लेस दॅन ए प्लस एच. आता त्याची करस्पॉन्डिंग इमेजेस घ्यायच्या आहेत. करस्पॉन्डिंग इमेजेस घेत असताना पहा, याची किंमत कमी आहे, त्याच्यापेक्षा किंमत ही जास्त आहे, त्याच्यापेक्षा ही किंमत जास्त आहे. त्याच्यामुळे थोडा बदल केला आहे की याची किंमत जास्त असल्यामुळं एफ ऑफ ए मायनस एच ग्रेटर दॅन एफ ऑफ ए प्लस एच असं घेतलंय. ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर दिलेलं फंक्शन डिक्रीजिंग आहे ॲट एक्स इक्वल टू ए असं म्हणता येतं. तर दुसरं टर्म सुद्धा आहे. जर या कर्वला असं टँजंट लाईन जर ड्रॉ केली तर ही ड्रॉ केलेली टँजंट लाईनचा हा ऑब्ट्यूज अँगल हा काळजीपूर्वक पाहावा लागतो. आणि त्याचं टँजंट अँगल जर काढला म्हणजे टॅन थीटा जर काढला, तो जर निगेटिव्ह आला तर दिलेलं फंक्शन हे डिक्रीजिंग फंक्शन आहे असं तुम्हाला म्हणता येतं. म्हणजे परफेक्टली इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन मध्ये जर एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल दिलेला फंक्शनचा त्या पॉइंटला, तर ते इन्क्रीजिंग फंक्शन असेल. आणि जर दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर शून्यापेक्षा कमी असेल तर दिलेलं फंक्शन हे डिक्रीजिंग फंक्शन आहे असं तुम्हाला परफेक्ट सांगता येईल. आता हे जर कळालं असेल तर ह्याच्यावरले एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला सहजासहजी सोडवता येतात. इन्क्रीजिंग म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0, डिक्रीजिंग म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0. तर त्याच्यावर आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल पहा. फर्स्ट एक्झाम्पल आहे शो दॅट. फर्स्ट एक्झाम्पल शो दॅट द फंक्शन f of x equal to x cube plus 10x plus 7 for x belongs to R is strictly increasing function. Increasing function. तर या क्वेश्चन मध्ये फक्त दिलेलं फंक्शन आहे f of x equal to x cube plus 10x plus 7 आणि हे इन्क्रीजिंग आहे असं डिनोट करायचं, तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन पहा. दिलेलं फंक्शन घ्या f of x equal to x cube plus 10x plus 7. डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो याचा, कारण डेरिव्हेटिव्हचं ॲप्लिकेशन आहे. त्याच्यामुळे डिफरन्शिएटिंग ऑन बोथ साइड्स विथ रेस्पेक्ट टू x. त्याच्यामुळे f of x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x मिळतोय. x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर असं मिळतं. 10x चा डेरिव्हेटिव्ह 10 असं मिळतं. आता हे डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ते चेक करता येतं. तर त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये 3x स्क्वेअर आहे,
तर हे 3x² म्हणजे हे एक व्हेरिएबल आहे आणि त्याचा वर्ग. तर कुठलीही संख्या असेल आणि त्याचा वर्ग जर घेतला आपण तर ते ऑलवेज पॉझिटिव्ह येतं. म्हणजे तुम्हाला इथं असं लिहिता येतं 3x² मस्ट बी ग्रेटर दॅन 0. त्याचबरोबर हे 10 सुद्धा आहे. तर 10 ही किंमत ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आहे. त्याच्यामुळे टोटली तुम्हाला काय लिहिता येईल की हे दोघांची बेरीज सुद्धा शून्यापेक्षा जास्त येते. म्हणजे तुम्हाला लिहिता येतं 3x² प्लस 10 दॅट इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच काय सिद्ध होतं इथं पहा f' ऑफ x दॅट इज ग्रेटर दॅन 0 आणि f' ऑफ x जर ग्रेटर दॅन 0 असलं तर दिलेलं फंक्शन हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं प्रूव्ह होतं. म्हणून इथे इम्प्लाय करतोय f ऑफ x इज increasing function for x belongs to capital R. म्हणजे x च्या कुठल्याही व्हॅल्यूला दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग आहे असं सहजासहजी तुम्हाला त्याचा रिझल्ट देता येतो. आपण असंच दुसरं एक्झाम्पल पाहूया. दुसरं एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल आहे नंबर 2. टेस्ट whether the function f of x equal to x cube plus 6x² plus 12x minus 5 is increasing or decreasing function for all x belongs to capital R. Same question is there. Only we have to check the given function is increasing or decreasing. For that purpose, take the given function. f of x बरोबर दिलेलं फंक्शन आहे x cube plus 6x² plus 12x minus 5. याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो तरच दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे तुम्हाला कळायला लागतं. त्याच्यामुळे डेरिव्हेटिव्ह घेतोय मी. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f' ऑफ x, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x², 6x² चा डेरिव्हेटिव्ह 12x मिळतं आणि 12x चा डेरिव्हेटिव्ह फक्त 12 मिळतं. -5 कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असा मिळतो. तर याच्यामध्ये पहा हे 3 तिन्ही टर्म मधून कॉमन येतं. 3 कॉमन काढल्यामुळं काय शिल्लक राहतं पहा x² प्लस इथं राहतं 4x आणि +4 असं राहतं. आता हा जो ब्रॅकेट आहे ते कशाचं एक्सपान्शन आहे तर ते x+2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. म्हणजे तुम्हाला काय उपलब्ध झालं f' ऑफ x बरोबर 3 × x+2 ब्रॅकेट स्क्वेअर असं मिळालं. हा स्क्वेअर टर्म आहे. मी पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय जर स्क्वेअर टर्म असेल तर त्याची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असते. त्याच्यामुळं ग्रेटर दॅन 0 असं तुम्हाला इथं उपलब्ध होतं. म्हणजे काय मिळालं ग्रेटर दॅन 0 तर त्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेल्या फंक्शनचा शून्यापेक्षा जास्त मिळाला. म्हणजेच प्रूव्ह होतं दिलेलं फंक्शन म्हणजेच f ऑफ x इज इन्क्रीजिंग फंक्शन
असं उपलब्ध होतं किंवा तुम्हाला कळायला लागतं. इन्क्रीजिंग फंक्शन फॉर ऑल x belongs to capital R, that is the required result. असं सहज तुम्हाला दिलेलं फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे हे तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या सहाय्यानं प्रूव्ह करता येतं. तिसरं एक्झाम्पल देतोय पहा. तर थर्ड एक्झाम्पल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. थर्ड एक्झाम्पल, find the value of x for which the following functions are strictly increasing. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आहे f of x equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. काय दिले पहा. दिलेलं एक्झाम्पल हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे असं दिलंय. त्याच्यावरून व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे. आता इन्क्रीजिंग फंक्शन आहे म्हणजे या दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. तर अगोदर डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. दिलेलं फंक्शन उपलब्ध आहे, मी डेरिव्हेटिव्ह काढतोय. f of x चा डेरिव्हेटिव्ह f dash of x, या उजव्या बाजूचा डेरिव्हेटिव्ह पहा. चा डेरिव्हेटिव्ह मिळतोय 6x स्क्वेअर. इथं 3x स्क्वेअर आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह -6x मिळतं. -12x चा डेरिव्हेटिव्ह -12 असं मिळतं. 6 चा डेरिव्हेटिव्ह 0 असा उपलब्ध होतो. याच्यामध्ये 6 जर कॉमन काढलात तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं. x² - x -2 असं उपलब्ध होतं. त्याचे फॅक्टर सुद्धा पडतात. तर त्याचे फॅक्टर आहेत x - 2 आणि x + 1 असं आहे. हे तुम्हाला f dash of x मिळालं. पण दिलेलं फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे म्हणजे याची व्हॅल्यू शून्यापेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणून इथं लिहिलं पाहिजे गिवन फंक्शन इज इन्क्रीजिंग so that f dash of x is greater than 0 implies its value is also greater than 0. मी डायरेक्ट लिहितोय 6 into x - 2 x + 1 greater than 0. 6 दुसऱ्या बाजूला पाठवा, तुम्हाला मिळतं x - 2 x + 1 must be greater than 0. आता याच्यामध्ये या दोन फॅक्टरचा गुणाकार शून्यापेक्षा जास्त पाहिजे. तर तिथं दोन कंडिशन आहेत. पहिली कंडिशन आहे दोन्ही फॅक्टरची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह पाहिजे तरच त्याचा गुणाकार शून्यापेक्षा जास्त मिळतो. आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे या दोन्ही ब्रॅकेटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह मिळत असेल, याची व्हॅल्यू निगेटिव्ह याची सुद्धा निगेटिव्ह, तरच त्या दोघांचा गुणाकार तुम्हाला शून्यापेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह असा मिळेल. तर त्याच्यासाठी पहिली कंडिशन पहा. तर पहिली कंडिशन आहे, पहिली कंडिशन इथं देतोय पहा. काय पॉसिबिलिटी आहेत? x - 2 greater than 0 and x + 1 that is also greater than 0. म्हणजेच काय होतंय पहा जरा, तुम्हाला इथं कळणं गरजेचं आहे. पहिल्या कंडिशन मध्ये x is greater than 2 आणि इथं आहे x is greater than -1. तर व सहज पहा या दोन्ही व्हॅल्यू
ह्याच्यामध्ये ठेवून पहा, लक्षात येतं x ची किंमत 2 पेक्षा जास्त ह्याच्यात ठेवा. 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 ठेवा. ह्याच्यामध्ये जर x बरोबर 3 ठेवलं तर इथं 3 - 2 म्हणजे 1 मिळतं. इथं 3 + 1 म्हणजे 4 असं मिळतं. 1 × 4 म्हणजे +4 मिळतं आणि 4 हे शून्यापेक्षा जास्त आहे म्हणजे हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं x ची किंमत 2 पेक्षा अधिक असल्यास. ही दुसरी व्हॅल्यू ठेवून पहा, x ची किंमत -1 पेक्षा जास्त. आता इथं कळणं गरजेचं आहे, -1 पेक्षा जास्त म्हणजे -1 पेक्षा जास्त म्हणजे असं तुम्हाला वाटेल की x ची किंमत -2 पाहिजे. तर x ची किंमत जर -2 घेतली तर x ची किंमत -1 पेक्षा कमी होते. तर x ची किंमत -1 पेक्षा जास्त म्हणजे x ची किंमत 0 ठेवता येतं. x बरोबर 0 ठेवा. इथं जर 0 ठेवलं तर -2 राहतं आणि इथं +1 -2 × +1 -2 मिळतं आणि -2 ही संख्या शून्यापेक्षा म्हणजे त्याची किंमत शून्यापेक्षा जास्त नाही म्हणजे हे इक्वेशन x > -1 ला सॅटिस्फाय होत नाही. म्हणजे x ची किंमत इथं 2 पेक्षा जास्त असली पाहिजे. हे एवढंच टर्म सॅटिस्फाय होत आहे. दुसरी कंडिशन ठेवून पाहू आपण, x - 2 इज लेस दॅन 0 आणि दुसरं टर्म आहे x + 1 लेस दॅन 0. या दोघांची व्हॅल्यू शून्यापेक्षा कमी घेतली म्हणजेच काय होतं, इथं x इज लेस दॅन 2 आणि इथं मिळतं x इज लेस दॅन -1. आता इथं पहा, x ची किंमत 2 पेक्षा कमी आहे तर तशी किंमत काय मिळेल, 1 मिळतं. याच्यामध्ये 1 ठेवून पहा, 1 - 2 -1 राहतं आणि हे तुम्हाला मिळतं इथं 2 + 1 + 1 2 -1 × 2 म्हणजे -1 मिळतं. म्हणजे याच्यासाठी हे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही. याच्यासाठी सुद्धा इक्वेशन सॅटिस्फाय झालेलं नाही. आता शेवटची व्हॅल्यू चेक करायची आहे. x ची किंमत -1 पेक्षा लहान. -1 पेक्षा लहान म्हणजे -2 घेता येतं. तर इथं -2 ठेवा. x बरोबर -2 ठेवल्यास -2 - 2 -4 इथं -2 + 1 -1 -4 -1 +4 असं मिळतं. म्हणजे या टर्मला दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय होतं. म्हणजेच x च्या किमती काय उपलब्ध होतात, x इज ग्रेटर दॅन 2 आणि दुसरी x ची व्हॅल्यू आहे x इज लेस दॅन -1. अशा पद्धतीनं तुम्हाला x च्या 2 व्हॅल्यू मिळतात. x इज ग्रेटर दॅन 2 आणि x ची किंमत -1 पेक्षा लहान आहे. असं तुम्हाला x ची किंमत दिलेलं फंक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर तुम्हाला असं काढता आलं पाहिजे. त्याच्यासाठी फक्त हे इक्वेशन सॅटिस्फाय होणाऱ्या व्हॅल्यूज तुम्हाला ठेवता आल्या पाहिजेत किंवा त्याला दुसरी सुद्धा आयडिया आहे. दुसरी आयडिया काय आहे पहा, तर हे 2 फॅक्टर आहेत, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण x बरोबर +2 येईल, x बरोबर -1 येईल. म्हणजे ह्या रेषेवर आपण जर ते पॉइंट्स घेतले, x बरोबर -1 या बाजूला -1 घेतोय, x बरोबर 2 इथं 2 असं घेतोय. या लाईनचे 2 भाग पडले, याच्यामधला कुठलाही एक पॉइंट घ्या, -1 to 2 त्याच्यामधला पॉइंट घेतल्यास काय होतं पहा, -1 to 2 म्हणजे समजा याच्यामधला 0 पॉइंट घेतलाय मी, तर 0 ठेवून पहा. याच्यामध्ये 0 जर ठेवलं तर इथं -2 राहतं आणि इथं +1 राहतं. -2 × +1 म्हणजे -2 मिळतं. -2 हे शून्यापेक्षा लहान संख्या आहे, त्याच्यामुळं याचा मधला भाग येत नाही. म्हणजे कुठला भाग येतोय, x ची किंमत 2 पेक्षा जास्त म्हणजे इकडला भाग इथं आहे इन्क्रीजिंग फंक्शन ते, आणि x ची किंमत -1 पेक्षा लहान म्हणजे या बाजूला, म्हणजे ह्या बाजूला फक्त मधला भाग सोडून दुसऱ्या बाजूला दिलेलं फंक्शन
इन्क्रीजिंग आहे असं तुम्हाला सांगता येईल. आणि इन दॅट वे दॅट इज द क्वेश्चन.